सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. चला मित्रांनो, 12वा खेळाडू प्रत्येक मॅचला आता तुम्हाला देखील सांगायला लागते त्या गोष्टी. जसं मॅचला सुरुवात होईल तसा 12वा खेळाडू देखील तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवत चला. क्रिकेटचा सोहळा देखील आपण पाहतोय. सुपरस्टार तळेगाव आयोजित, मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनीलांना शेळके स्पोर्ट फाउंडेशन आयोजित क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा जो या मैदानावरती संपन्न होतोय. सतीश भोसले, चेंडू वाईट अतिरिक्त धावे. जितकं वय सतीश भाऊचं वाढत चाललंय ना, तितका खेळ देखील सतीश भाऊचा आपल्याला बहरताना देखील पाहायला मिळतोय. सातत्याने खेळामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर अचिव्हमेंट सातत्याने सतीश भाऊ भोसले यांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, एक सिंगल इथे प्राप्त होतीये. अजय आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळेल अजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती समीर आहे. ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे बॅटची कडा पॉइंटला चेंडू गर कर 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 फिरतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. भावेश दादा तुमकर स्पोर्ट फाउंडेशन वराड हा संघ देखील आपण पाहतोय. सहा षटकांची मॅच आहे. समोरच्या बाजूला चेंडूने उंची इथे घेतली आहे. लांबी पाहिजे, आता लांबी कमी पडली आणि तदनंतर तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये कॅच टिपण्याचा प्रयत्न देखील इथे झाला आणि 2 धावा अगदी आपण जर पाहिलं तर यशस्वीरित्या पळून पूर्ण गेल्यात. इथे चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, लोअर फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक तर आली आहे, दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. उन्हाचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन देखील आपल्याला पाहायला मिळते. आठ धावा आहे. आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार, 6 रन. चौदा धावा देखील आपण पाहतोय ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. ऊन देखील खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन देखील जाणवतंय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकता ऊन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. उन्हाचा चढलाय पहारा, अंगातून निघतात घामाच्या धारा. अपेक्षित ओझ कांद्यावर ठेवून चेंडूवरती अर्जुनासारखी नजर ठेवावी लागेल. आता बघायचंय या मॅच मध्ये देखील काय घडतंय आणि काय बिघडतंय. नितीन भोंडवे गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये 14 धावा, पहिले 4 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. तदनंतर धावा येताना देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नितीन भोंडवेला आता गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये पाचारण केले गेले. क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय 22 यार्डची ही खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती पहिल्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंनी आपले रंग देखील इथे उधळलेत. चर्चांना देखील उदान आले. पॉइंटला क्षेत्ररक्षणला जबाब मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टिपला एक अप्रतिम झेल आणि संपलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
अजय पिंपळेचा खेळ डीजे. Jazz in the mix. आदित्य मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर देखील आता आदित्य दाखल होतोय. पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. इथे चेंडूने दिलाय गुंगारा. एक तर आली आहे. पुढे पोल पहा मित्रांनो, काळजी घ्या तिथे थोडस क्षेत्ररक्षण करत असताना. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इच्छा पळून पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरी धावांना देखील तितकंच महत्व मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू द बॉल ऑफ द हेड फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ज्यावेळेस चेंडू रिलीज केला त्यानंतर अगदी फक्त बॅट समोरच्या बाजूला फेस बॅटचा ओपन केला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त धावे इथे गॅप मध्ये चेंडू खेळलाय. डीप कव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये चेंडू जातोय. सीमारेषेच्या पलीकडे घोषांकित क्षेत्र निवडले डिक्लेअर झोन मध्ये. धावबाची संधी. पंचांकडे फार मोठं अपील आणि इथे विकेटचं पतन. इथे रनआउट साठी मित्रांनो थर्ड अंपायर आपल्याकडे फक्त लेग बी फॉर विकेट साठी आणि वाईड साठी रिव्ह्यू आहे. कारण की समोरच्या बाजूने एकच कॅमेरा आपल्याकडे आहे, साईड कॅमेरे नाहीत. त्यामुळे तो अँगल तिथे दिसणार नाही. सकाळच्या सत्रात ज्यावेळेस मॅचला सुरुवात झाली त्याच वेळेस देखील आम्ही सूचना या ठिकाणी केल्यात की फक्त लेग बी फॉर विकेट आणि वाईड साठी आपण रिव्ह्यू या ठिकाणी दिलेत. शेवटचा चेंडू आहे. ट्वेंटी 21 धावा देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये धावा थोड्याशा कमी आल्यात कारण की पहिल्या षटकामध्ये 14 धावा देखील आपण पाहिल्यात.
खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून पुन्हा एकदा काढला. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्र निवडलं गेलंय. 2 धावा इथे प्राप्त होईल आणि 23 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. डीचे इथे जाईल चेंडू आउट ऑफ द पार्क. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. षटकारचे रन. तुझ्या सवालाचं उत्तर दिलं सोजवळ, तुझ्या सवालाचं उत्तर दिलं म्या सोजवळ, आणि साखरबाईनं तुझ्या तोंडाला थापलं काय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू पुढे सरसावत फटका मैदानाच्या आतमध्ये गेला. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. एक एक धावा खूप महत्वाच्या. कित्येक वेळा एक एक धावेने अनेक सामने आपण पराभूत होताना पाहायला मिळाले. एका मताचं आणि एका धावेचं महत्व खूप मोठं आहे. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. इथे चेंडू इथे खांद्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये करायचा प्रयत्न होता. वाईट चेंडू अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये इथे प्राप्त होतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा स्विच इट रिवास मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. चौतीस धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. लोअर फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. अगदी आता इथे धावा पाहायच्या आहे किती प्राप्त होतील. 2च धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल आणि 36 धाव फलकावरती स्कोर कार्ड धावून पोहोचेल. पाच बॉल झालेत. एक चेंडू बाकी आहे. एक वाईड आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसऱ्या चेंडूवरती डबल आहे. छत्तीस धावा आहे. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 36 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवला गेला. सामना देखील मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. भावेश दादा तुमकर स्पोर्ट फाउंडेशन वराळे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. युव्हीजे
नितीन भोंडवे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. स्क्वेअर कट इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झाला. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला देखील पलायन झालं. यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. इथे बॅटची कडा, विकेटचं पतन आणि टिपला जाईल. त्यानंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू बॅटर आणि बॉलर दरम्यान देखील हे घमासान पाहायला मिळालं. क्रिकेटच्या पटलावरती या गोष्टी तर होतच राहतात, परंतु एक चांगले मित्र दोन्ही खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. डीजे ही कचरा बाई माझ्यावर धावली ग, आठवलं आंब्याची नकली नकली बाई ग. ही कचरा बाई माझ्यावर धावली ग. थँक्यू डीजे. भावेश दादा तुमकर विनंती असेल मित्रांनो, 12वा खेळाडू पाठवा. ज्या टीम के 12वा खेळाडू नाही त्या टीमचं ठीक आहे 11 ते, पण ज्या टीम के 12-13 खेळाडू असून देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर खेळाडू येत नसेल, इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतात आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी आपण पाहिलं तर लाईनच्या बाहेर टाकलाय. व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक व्हाईट लाईन एक आईट लाईन देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथे प्रत्युत्तर नाही. कमालीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. आकाश मिनिगल मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंगसाठी दाखल झालाय, परंतु चेंडू काय कमालीचा पाहायला मिळाला. नितीन भोंडवे लेजेंड खेळाडू आहे. इथे पहा कमाल धमाल मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि चेंडू जाईल आकाश मिनिगलच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर षटकारचे रन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आणि 2 धावा इथे आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. स्कोअर कार्ड वरती 52 धावा, 3 विकेट्स प्राप्त झाल्यात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्यात. ऑर्गनायझरच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना देखील या ठिकाणी पोहोचल्यात. भावेश दादा तुमकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला 2 धाव्यांची पेनल्टी देखील आता इथे देण्यात येईल, कारण की 12वा खेळाडू तुमच्याकडे असून सुद्धा 12वा खेळाडू आता षटक क्रमांक 4 समाप्त झाला त्यावेळेस इथे दाखल झाला. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्यात विठ्ठल भाऊ, त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात.
चेंडू वाईट अतिरिक्त धाव आहे. 53 धावा आहे. पाहता मित्रांनो, इथून पुढे जर तुमचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12वा खेळाडू जर तुमच्याकडे आहे आणि 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिला बॉल पडायच्या आतमध्ये येत नसेल तर इथून पुढे आता तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील दखल घ्या. आता ती जी पॅनल्टी दिली ती आयोजकांनी पुन्हा एकदा सांगितले कोणत्या स्वरूपाची पॅनल्टी इथे नसणार आहे. विचार इथे सगळ्यांचा केला जातो. असोसिएशनच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर सर्वच खेळाडूंना सहकार्य केलं जातं, परंतु खेळाडूंनी देखील सहकार्याची भूमिका ठेवा हीच एक विनंती या ठिकाणी करतो. 58 धावा आपण पाहतोय ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे बाबा आजच्या राडार मध्ये चेंडू होता, अगदी स्लॉट मध्ये होता आणि चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. इथे पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे घोषांकित क्षेत्र. 2 धावा इथे प्राप्त होतात. आकाश मिनिगल काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, आता त्याची बॅट बोलू लागली आहे. स्कोर कार्ड मध्ये देखील बदल झाला, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 66 धावा आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सतीश भोसले यांच्यावरती आता इथे आक्रमण झालंय, हल्ला झालाय, परंतु इथे प्रत्युत्तर सतीश भोसले देतील का हे देखील पाहायचंय. समोरच्या बाजूला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, एक सिंगल इथे प्राप्त होतीये. सदुसष्ट धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूला खेळलाय, एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये येईल. 5 षटकांचा खेळ संपलाय. 68 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. डीजे
DJ विकास भावेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला पाहायला मिळतील. इथे बॅटची कडा आणि विकेटचं पतन. बॅटर इथे बाद आहे. लोअर फुल टॉस चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला गेलाय झेल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोडपाला झालो दंगमी झालो दंगमी पाहुनिया बॅटची कडा टिपलाय झेल. विकेटचं पतन. बॅटर इथे बाद आहे. तुम्ही भिडा किती मला लाडा किती द्या द्यायचा जेवढा त्रास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस संतोष इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. तू चल मैं आया ही परिस्थिती आपण पाहतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू डीजे थँक्यू. वाईट साठी इथे तिसऱ्या पंचांना रेफर केलंय.
फेअर डिलिव्हरी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. बॅटची कडा आकाश मिनिगल. या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर एकच रन कमबॅक करणारे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश तुमकरचं. एक रायझिंग स्टार आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती आकाश मिनिगल आमच्या कॅमेरा स्टँड मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. 75 धावा प्रथम बॅटिंग करत असताना एव्हीजे तळेगाव संघाने बनवल्या. 76 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये भावेशदादा तुमकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला देखील करायचा आहे. डीजे. SR, 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 SR. SR, 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 SR. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये एव्हीजे 11 दाखल व्हायचं. चला आकाश. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. 76 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे.
76 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठी वरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा. लढायचंय. 76 धावसंख्येचा डोंगर इथे सर करायचा, हा डोंगर इथे चढायचा आहे. कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील पाहिजे. एका बाजूला अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे विठ्ठल तुमकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर दुसऱ्या बाजूला विश्वजित. आकाश मिनिगलचा पहिला चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. घोषांकित क्षेत्र आहे 2 धावा. अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालंय. आकाश मनिगल पुन्हा एकदा तयार आहे. डीप कव्हर मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला, एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा चेंडू आता इथे जाऊन पोहोचेल. घोषांकित क्षेत्र 2 धावा आहे. लोअर फुलटा चेंडू समोरच्या बाजूला डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय, एक सिंगल. आकाश मिनिगल षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 डबल धावा आहे. त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आतापर्यंत बनवल्या गेल्यात. टॉट आहे. इथे विकेटचं बटन बॅटची कडा टिपला जाईल. विकेटचं बटन विकेट इथे प्राप्त होतीये. कमल झाली टपला प्याली राणी मुखर्जी नटी, कमल झाली टपला प्याली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमल झाली टपला प्याली राणी मुखर्जी नटी, कमल झाली टपला प्याली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या अगोटप्याचा चेंडू फटका फसलाय. सतीश भोसले इथे पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालेत. विकेटचं पतन बॅटर बाद आहे.
मला त्या नटीनं मारली मिठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. आशिष सपकाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. आणि इथे विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळालेत. किंग हाय आम्ही, कळलं का? इथंच वन साइड किंग हाय आम्ही, अरे इथंच वन साइड किंग हाय आम्ही, अरे इथंच वन साइड किंग हाय आम्ही. थँक्यू. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल आता मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळते. विकेट सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळाले. एका बाजूने विठ्ठल तुमकर यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात, परंतु दुसऱ्या बाजूने तू चल मैं आया ही परिस्थिती पाहायला मिळाली. इथे वेगवान 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 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर वेगावरती स्वार झालाय. आगीचे गोळे आगीचे निखारे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हाताळले गेलेत. इथे मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेण्यात आलाय. कीप रोलिंग. वाढ देखील इथे पाहिले जाईल. तिसऱ्या पंचाचा निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि इथे विकेटचं पतन, बॅटर इथे बाद आहे. अगदी स्टंपला ज्यावेळेस चेंडू टप्पा पडला त्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेताना देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर हलकासा स्टंपला देखील चेंडू ब्रश झाला. त्यानंतर पंचांनी देखील इथे सांगितलं की तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी देखील इथे कळवलंय की इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एकही खेळाडू आता खेळपट्टीवरती तग धरायला तयार नाही. सध्याची परिस्थिती अगदी आपण जर पाहिली तर भावेशदादा तुमकर स्पोर्ट फाउंडेशन वराळ या संघाची तू चल मैं आया, परंतु इथे परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. मार्ग इथे मैदानाच्या आतमध्ये शोधावा लागेल. लहिरो से डरकर नौका पार नहीं होती, लहिरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तुम्ही करत राहा. संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतोय, परंतु जितना बड़ा संघर्ष होगा ना उतनी शानदार जीत होंगी.
इथे संघर्षाला सुरुवात झाली, युद्धाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. लोअर फुलटॉ चेंडू, आता इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा चौकार देखील इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. डीजे इथे पहा पुन्हा एकदा फटका जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दोन मोठे बिग हिट आले. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 17 धावा आपण पाहतोय. ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या समीकरण इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि बनवायच्या 59 धावा. 14.75च्या सरासरीने इथे धावा आता बनवाव्या लागतील प्रति षटका मागे. 14-15 धावा इथे तुम्हाला आता स्कोर कार्ड मेंटेन करावं लागेल. ही धावगती मेंटेन करावी लागेल. पाहायचं आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतील. आकाश मिनिगल. आकाश मिनिगल तयार आहे. लोअर फुलटॉ चेंडू जमिनीला धन 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 करत चेंडू पोहोचतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीला आघाडीला आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तग ठोकून उभे आहेत. एका बाजूला विठ्ठल तुमकर मैदानाच्या आतमध्ये अनुभव प्रचंड पाठीचे. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे या खेळाडूने देखील पाहिलेत. त्यामुळे अशा कठीण प्रसंगामध्ये कशा प्रकारे डाव खेळायचा, कशा प्रकारे डावपेच आखले जातील ते विठ्ठल तुमकर यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि कशा प्रकारे विजयाच्या दिशेने वाटचाल आगेकूच पुढे करायची ना हे विठ्ठल तुमकर यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचा शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वादळापूर्वीची ही शांतता आहे का ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय का. दुसऱ्या बाजूने EVG 11 हा संघ हा सामना अगदी आपण जर पाहिलं तर त्यांच्या बाजूने घेऊन जाताना देखील पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत असं म्हटलं जातं ना आयुष्याच्या खेळपट्टीवरती, आयुष्याच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना तोपर्यंत हार कधीच मानायची नसते. तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना. या अगोदरच मी उल्लेख केला होता. आता ही वादळापूर्वीची शांतता आहे का. आता वादळ नाही, ही सुनामी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूला बिग हिट बिग ब्लास्ट षटकार. आणि पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर टी फॉर टॅट सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय. जसे असल्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. विकेटचं पतन.
19 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. अर्धा संघ जो मैदानाच्या आतमध्ये ते भावेश दादा तुमकर स्पोर्ट फाउंडेशन हा संघ बाद होताना देखील पाहायला मिळतोय. परंतु विठ्ठल तुमकर आणि न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 26 धावा आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि बनवायच्या 50 धावा. इथे चेंडू अप्रतिम आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये देखील अतिथी मान्यवर देखील मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. किशोर कोणताची मार्क वरती आहे. सचिन भाऊ देखील उपस्थित आहे आणि शंकर भाऊ देखील क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, सातत्याने क्रिकेट खेळाशी जोडली गेली ही सर्व मंडळी आहे. समोरच्या बाजूला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अप्रतिम जाईल मैदानाच्या आतमध्ये. योग्य अगदी आपण पाहिलं तर योग्य वेळ टायमिंग तिथं मॅच देखील केलाय आणि नंतर जाईल देखील टिपलाय. PSI महाराष्ट्र पोलीस संतोष थँक्यू. महाराष्ट्र पोलीस संदीप गाडीलकर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे साहेब आणि तुमचं स्वागत देखील एका विकेटने देखील झाले. सोळा चेंडू आणि 50 धाब्यांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. देव चेंडूपर्यंत पोहोचतोय. वाईट चेंडू अतिरिक्त धाव आहे. लोअर फुलटा चेंडू फटका मिस टाइम फटका देखील पाहायला मिळालाय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला देखील इथे पलायन झालंय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किशोर गोलंदाजी मार्क वरती कामगिरी करतोय. 14 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे. सामना थोडासा आता या सामन्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर AVJ11 तळीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. कमबॅक करणं महत्वाचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला, पुरंदरच्या तहामध्ये ज्यावेळेस स्वराज्यातील काही किल्ले देण्याची वेळ देखील मुघलांना आली, त्यावेळेस तिथून पुढचा प्रवास, तिथून पुढचं केलेलं कमबॅक, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी केलेलं कमबॅक देखील आपल्याला आज देखील आठवतंय. छत्रपती शिवरायांनी जगावं कसं, लढावं कसं हे देखील शिकवलंय. आणि स्कोर कार्ड वरती 30 धावा, 6 बॅटर आतापर्यंत बाद आहे. या सामन्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर थोडंसं अगदी पारडं जड आहे ना, ते AVJ11 या संघाचं देखील इथे आपल्याला जड होताना देखील पाहायला मिळतंय. विठ्ठल तुमकर सलामीला आलेत, परंतु एकाही खेळाडूची साथ ही मोलाची आहे. साथ ही अगदी आपण जर पाहिलं तर एका खेळाडूची देखील विठ्ठल तुमकर यांना ती पार्टनरशिप जी बिल्ड होण्याची गरज होती ना, ती पार्टनरशिप कुठेतरी इथे बिल्ड झाली नाही. त्यामुळे थोडासा डाव कोसळताना देखील पाहायला मिळतो, कोणमळताना देखील पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या आता 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहे 46 धावा. 12 बॉल 46 हे समीकरण आहे.
आणि गोलंदाजी मार्कवरती नागेश दाखल झालेत. इथे चेंडू वाईट आहे. एक 30 धाव आहे. गोशंकी क्षेत्रामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर त्या दिशेने चेंडू खेळला. एकच सिंगल. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत आहे. इथे चेंडू अप्रतिम आहे. सुपरस्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आहे. मावळ तालुक्याचे दमदार आमदार, कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 55,000 रुपये आणि एक मानाचा करंडक देखील आहे. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये मान्य श्री तळेगाव नगरीचे नगरसेवक मदन नाटेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला. तृतीय क्रमांक 21,000 रुपये सिद्धार्थ दादा फेगडे आणि राजू शेठ माळी आणि चतुर्थ क्रमांक महेंद्र शेठ काकडे रोख रक्कम 11,000 रुपये त्यांच्या माध्यमातून देखील पुरस्कृत केला गेला. ट्रॉफी सौजन्य स्वर्गीय सुमित मॉन्टी अरोडे त्याच्या स्मृतीला देखील या ठिकाणी उजाळा देण्याचं काम देखील संपूर्ण आमच्या आयोजकांनी केलंय. मानद सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. सूरजदादा सतकर नगरसेवक दादांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल देखील आहे. त्यानंतर प्रथम मिडन ओव्हर टाकणाऱ्यास आणि प्रथम हॅट्रिक घेणाऱ्यास खेळाडूला बाबा चौरे उद्योजक यांच्या वतीने स्मार्ट वॉच देखील आहे. 33 धावा आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. सुधीर काका टकले, समीर भाऊ बेगडे, संदीप सर गाडीलकर, बाळासाहेब भाऊ लोणकर, बापूदादा जगताप, अक्षयदादा फेगडे, संतोष दादा कालगुंडे, मोहन भाऊ महामुनी या सर्व मित्र परिवार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर स्कोर कार्ड मध्ये बदल इथे झाला. एक सिंगल इथे प्राप्त होते. 34 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 6 बॅटर जे आतापर्यंत बाद होताना देखील पाहायला मिळाले. 4.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. षटक क्रमांक 5 इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव देखील स्कोर कार्ड मध्ये ऍड झाली आहे. इक्वेशन देखील पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 35 धावा मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. चतुर्थ क्रमांक देखील अगदी आपण पाहिलं तर रोख रक्कम 11,000 रुपये यशस्वी उद्योजक महेशजी काकडे साहेबांच्या वतीने या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय. 6 चेंडू आणि 41 समीकरण आहे. अशक्य असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोमाटणे 11 सोमाटणे संघ टीम कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती संपर्क करा. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कॅच सुटलाय परंतु आता इथे काय कॅच सुटला तरी या मॅच मध्ये आता पकड निर्माण केली आहे एवयूजे 11 या संघाने. सदोतीस धावा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. घोषांकित क्षेत्र त्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धावा इथे ऍड होतील. D. शुक्राची मी चांदणी लख लख त्या तेजाची झगमग त्या रूपाची रंभा जणू मी देखणी
स्विच हिट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चाळीस धावा सलामीला आलेत विठ्ठल तुमकर मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर 16 चेंडू त्यांनी इथे घेतलेत आणि 15 धावा देखील बनवल्यात. अकोट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता यहाँ से असंच म्हणावं लागेल, यहाँ से दिल्ली अभी बहुत दूर आहे, कारण की एक चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. समीकरण देखील पाहायला मिळतंय. अशक्य असं समीकरण आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. लेट पण थेट शेवट गोड करण्याचा प्रयत्न देखील आता विठ्ठल तुमकर यांनी केला. शेवटच्या चेंडूवरती इथे षटकाराची मोहर जी आपल्याला पाहायला मिळाली. थँक्यू डिझाईन. स्पर्धेच्या निमित्तानं दिनेशजी हिंद्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आणि या सामन्यातील मानधनाचा पुरस्कार देखील जाईल आकाश मिनिगल. 32 धावा बनवल्यात आणि 3 विकेट घेण्यामध्ये त्याला देखील यश आले. चला कॅप्टन सोमाटणे, 11 सोमाटणे टीम कॅप्टन. चला पहा आपण टॉस संपन्न करतोय. 4 वाजून 11 मिनिटं झाले. ठीक, आपण 4 वाजून 20 मिनिटांनी देखील मॅचला सुरुवात करू.